आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. आज काँग्रेस भवन सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अनिरुद्ध वणकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राजेश नाईक, प्रदेश सचिव रवींद्र कोलप, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, जिल्हा सरचिटणीस विक्रम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरची बैठक पार पडली. यावेळी बोलताना माननीय अनिरुद्ध वणकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. त्या संविधानाप्रमाणे आजच्या काळात देशाचे नेते माननीय राहुलजी गांधी हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित, बेरोजगार, युवक, छोटे छोटे व्यापारी या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत. त्यांनी 12 वर्षामध्ये BJP सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत निडरपणाने सत्तेची बाजू मांडून लढत आहेत. या सर्व घटकांना न्याय मिळवून द्यायचे झाल्यास आज आपण सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस अंतर्गत सर्व संघटन बळकट करूया. त्यामुळे 2019ला माननीय राहुल गांधी हे आपल्या भारताचे पंतप्रधान होतील. ते होण्यासाठी आपण सर्वांनी 3 वर्षामध्ये प्रत्येक गावोगावी, वाडी वस्तीवर संपर्क करून काँग्रेसचा विचार मांडणे हे आपले सर्वांचे परम कर्तव्य आहे असे सांगितले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांनी काँग्रेस अंतर्गत ज्या संघटना आहेत त्यांना आमचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम, माननीय विशालदादा पाटील, माननीय विक्रमदादा सावंत यांच्या सहकार्याने बळकट करून परत एकदा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे दाखवून देऊया. यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, विक्रम कांबळे, राजेंद्र कांबळे, कांचन खंदारे, विठ्ठलराव काळे, रवींद्र कोलप यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी स्वागत व प्रास्ताविकामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष सुशील गोतपगार यांनी दिनांक 25 जून 2024 रोजी टिळक भवन येथे माननीय अनिरुद्ध वणकर हे प्रदेशाध्यक्ष पदाचे पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी उपस्थित राहतील असे सांगितले. शेवटी आभार मानताना शहर जिल्हाध्यक्ष विजयराव आवळे यांनी पुढील महिन्यामध्ये सर्वांच्या वतीने अनुसूचित जाती विभागाचा मोठा मेळावा घेणार आहोत. त्याकरिता प्रत्येक वरिष्ठ पदाधिकारी यांनी सदरचा मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी अनुसूचित विभागाचे महाराष्ट्र सचिव विजयकुमार भोसले, सांगली शहर उपाध्यक्ष सूर्यकांत लोंढे, किरण देवकुळे, नामदेव पठाडे, विश्वास यादव, शिवाजी माळी इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.